नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम तोरणपट्टी भाग 2 पाहणार आहोत. आपण हे एकूण 22 खांब घेतलेले आहेत आणि 22 खांबापासून आपण ही तोरणपट्टी तयार करत आहोत. आता हे 22 खांब आहेत आणि आता आपल्या अशा लाईन 22 अशा लाईन आपल्या 18 टाकून झालेले आहेत. 18 याच्यामध्ये आपल्या फक्त स्वस्तिक विणणं झालेली आहे. आता भाग 2 मध्ये आपण श्री नाव हे कसं विणायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी 3 साखळ्याला विणून घेतलेले आहेत आणि आपल्याला एकूण 8 खांब टाकून घ्यायचे आहेत. आपली आता 19वी लाईन चालू झालेली आहे. आता आपण हे खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जात आहोत. म्हणजे ही खालची साईड आणि ही वरची साईड लक्षात ठेवा. तर ही खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे चाललो. तर आपल्याला एकूण 8 खांब टाकून घ्यायचे आहेत पिवळ्या कलरचे. माझ्या चॅनलवर विविध नावाच्या तोरणपट्ट्या टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला कोणची नावाची तोरणपट्टी पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 3 4 5 6 7 आणि आता 8वा खांब आपल्याला अर्धा घ्यायचा. अर्धा घ्यायचा म्हणजे आपल्याला हा चॉकलेटी कलरचा जो धागा आहे उलनचा तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीनं आता आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आहे. आणि दुसरा अर्धाच खांब टाकून घ्यायचा. परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोरचे जे 12 खांब आहेत ते 12 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. समोरचे 12 खांब 19व्या लाईनमध्ये आपले टाकून झालेली आहेत. आता परत आपल्याला 20व्या लाईनमध्ये 11 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 11वा खांब अर्धा टाकायचा. वरच्या साईडकडून आता आपण खालच्या साईडकडे चाललो तर 11 खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत. आता अर्धा खांब टाकून घ्यायचा आणि परत हा 12वा आणि 13वा म्हणजे इथे 2च खांब आपले चॉकलेट कलरने टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे पूर्ण खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता आपली लाईन 21वी चालू होत आहे. लाईन 21मध्ये 3 साखळ्या म्हणजे आपला हा पहिला खांब असतो आणि आता आपल्याला समोरचे 5 खांब खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जात आहोत. पण आता समोरचे 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. पिवळ्या कलरचा 5वा खांब आपल्याला अर्धा टाकायचा. 1 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा. चॉकलेट कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दुसरा खांब अर्धा टाकायचा. परत पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि पिवळ्या कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे. तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 7 खांब आपल्याला चॉकलेटी कलरच्या धाग्यानं टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे जे 5 खांब राहिलेले आहेत ते पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे.
हे 7 खांब चॉकलेटी कलरच्या आणि त्याच्या समोरचे 5 खांब पिवळ्या कलरच्या धाग्याने मी विणून घेतलेले आहेत. परत आपल्या हे 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब. तर परत आपल्याला हे जे 5 खांब आहेत ते 5 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 3 4 आणि 5वा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दुसरा खांब अर्धा. परत आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. तिसरा खांब अर्धा टाकून घ्यायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. परत आता 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहे. दुसरा खांब अर्धा टाकून घेतलेला आहे. परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरनं 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा अर्धा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरच्या धाग्याने आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. समोरचे जे 6 खांब राहिलेत ते 6 खांब आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे आहेत. हे बघू शकता आतापर्यंत आपला असं विणणं झालेलं आहे श्री. आता आपली लाईन 23वी चालू आहे. तर पिवळ्या कलर तीन साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला समोर 7 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे 7 खांब लाईन 23मध्ये टाकून झालेले आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जात आहोत आपण. आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा अर्धा. परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचा आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. परत समोरचे 7 खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. सात खांब आपण चॉकलेटी कलरनं टाकून घेतलेले आहेत. तर 7वा खांब आपण अर्धा घेतलेला आहे. आता समोरचे जे 5 खांब राहिलेत ते 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे. पाच खांब टाकून घेतलेले आहेत आपण लाईन 23मध्ये राहिली होती ती. आता आपण लाईन 24मध्ये जाणार आहोत. हे वरच्या साईडकडून आता आपण खालच्या साईडकडे एकूण 11 खांब पिवळ्या कलरने टाकून घेणार आहोत. 11 खांब हे आपण पिवळ्या कलरचे टाकून घेतलेले आहेत. तर परत 11वा खांब अर्धा घेतलेला आहे. आता चॉकलेटी कलरचा धागा जोडलेला आहे आणि आता समोरचे जे 4 खांब आहेत ते 4 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. चौथा खांब अर्धा.
तर हे 4 खांब चॉकलेटी कलरने टाकून घेतलेले आहेत आणि समोरचे जे आता आपल्याला राहिलेले 7 खांब आहेत ते 7 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. एकूण 24 लाईनमध्ये आपलं स्वस्तिक आणि श्रीचं एवढं अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण लाईन 25 सुरुवात करूयास. तर ही खालची साईड आहे. खालच्या साईडकडून आपल्याला 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे 5 खांब आपण पिवळ्या कलरने टाकून घेतलेले आहेत. तर परत चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोरचे जे 16 खांब आहेत ते 16 खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं विणून घ्यायचे आहेत. 16वा खांब अर्धा घ्यायचा. हा 16 खांब एकूण मी चॉकलेटी कलरनं टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला जो 17वा खांब आहे म्हणजे आपला हे एकूण 21 खांब झाले. आता हे जो 22वा खांब आहे तो 22वा खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचा. 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. तर आपण आपली लाईन 26 चालू झालेली आहे. 26व्यामध्ये परत आपल्याला इथं धागा जोडून घ्यायचा 1 खांब टाकून आणि परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. दुसरा खांब अर्धाच घ्यायचा. चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत 2 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकायचे. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. आपली इथं आता वेलंटीची तयारी सुरू आहे. परत पिवळ्या कलरचा धागा आणि आता बाकीचे जे राहिलेले आहेत ते पूर्ण खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 26वी लाईन चालू आहे आपली. आता समोरचे जे राहिलेले खांब आहेत ते आपण पिवळ्या कलरने टाकून घेऊयात. तर लाईन 27वी चालू झालेली आहे आपली. आता आपण खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जाणार आहोत. तर 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि आपल्याला 5 खांब हे पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जात आहोत आपण. 3 4 आणि हा 5वा आणि समोरचे जे 16 खांब आहेत ते 16 खांब आपल्याला परत चॉकलेटी कलरच्या धाग्यात टाकून घ्यायचे आहे. एकूण 16 खांब. सोळा खांब टाकून झालेले चॉकलेट कलरचे 16वा अर्धा घेतलेला आहे आणि परत आपल्याला हा 22वा खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचा आहे. परत आपली आता लाईन 28वी चालू झालेली आहे. 28व्यामध्ये पहिले 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. आता समोरचे जे 15 खांब राहिलेले आहेत ते 15 खांब आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे आहेत. हे 15 खांब आपण पिवळ्या कलरने टाकून घेतलेले आहेत. आता परत आपण समोर 3 लाईन जे
29, 30 आणि 31 हे पूर्ण 22ला 22 खांबाच्या 3 लाईन पिवळ्या कलरनेच टाकून घेणार आहोत. हे बघू शकता 29, 30 आणि 31 ह्या लाईन आपण 3 लाईन 22 खांबाच्या पिवळ्या कलरने टाकून घेतलेले आहेत. आपलं श्री हे नाव विणून तयार झालेलं आहे. तर शिवाय हे नाव आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत. माझ्या चॅनलवर जर नवीन आले असताल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.